राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये हस्तांतरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 3 दिवस नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा हस्तांतर होणार आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितले आहे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल, तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। भरपूर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे। बघा, डिअर कस्टमर, युअर अकाउंट नंबर डॅश 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 4000 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर, अशा पद्धतीने मेसेज सुद्धा आलेला आहे। तर आज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे हस्तांतर होत आहेत। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सकाळपासून हस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्हाला अजून दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये मिळालेले नसतील तर तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होत आहे। तर ती 3 कामे अगदी 1 मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर ही 3 कामे पुढील प्रमाणे आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होणार आहेत, कोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील, कोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ बंद होणार आहे, त्याची माहिती समोर सुद्धा आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या बँकेमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतर होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक, या बँकेमध्ये पैसे हस्तांतर होत आहेत। त्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक, जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल, IDFC बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, म्हणजे सरकारी बँकेमध्ये पैसे येत आहेत, खासगी बँकेमध्ये पैसे येत आहेत। परंतु काही शेतकरी बांधवांना आज या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार नाहीत। कारण शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 3 कामे केलेली असतील तरच पैसे येतील, अन्यथा तुमच्या शेजारील शेतकरी बांधवाला पैसे मिळतील, तुमच्या समोरील शेतकरी बांधवाला पैसे मिळतील, फक्त तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्ही अजूनही 3 कामे केलेली नसतील तर लवकरात लवकर 3 कामे सुद्धा करायची आहेत, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता हस्तांतर होणार आहे। बघा, ही 3 कामे बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 6 हप्त्यांचे 12000 रुपये हस्तांतर केलेले होते। परंतु यासाठी कोणतेही काम करण्याची गरज नव्हती। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे 38000 रुपये सुद्धा हस्तांतर करण्यात आलेले होते। त्यावेळेस शेतकरी बांधवांना कोणतेही काम करायची गरज नव्हती। परंतु ज्या ज्या शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, त्या सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे करणं गरजेचं आहे। तर ती 3 कामे पुढील प्रमाणे आहेत। जर तुम्ही काळजीपूर्वक ही 3 कामे ऐकली, काळजी
काळजीपूर्वक या 3 कामांचं पालन केलं, हे 3 कामे केले तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत. तर हे 3 कामे बघण्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात. म्हणजेच आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होत आहेत तर ते 12 जिल्हे पुढील प्रमाणे आहेत. तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. बघा, यामध्ये पहिला जिल्हा कोल्हापूर, दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग, तिसरा जिल्हा रायगड, चौथा जिल्हा सातारा जिल्हा, पाचवा जिल्हा परभणी, 6वा जिल्हा बीड, 7वा जिल्हा जालना, 8वा जिल्हा यवतमाळ, 9वा जिल्हा अमरावती, 10वा जिल्हा गडचिरोली, 11वा जिल्हा चंद्रपूर आणि 12वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. बघा, या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येत आहेत, परंतु जे उर्वरित 24 जिल्हे आहेत तर त्या 24 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे विस्तार होणार आहेत का, उद्या पैसे येणार आहेत त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. परंतु जे शेतकरी बांधव या 12 जिल्ह्यामधील असतील त्यांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. परंतु ज्यांचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी नसेल, त्यांचा जिल्हा उर्वरित 24 जिल्ह्यांपैकी असेल, त्यांनी सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ काटेकोर पद्धतीने पहा, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे विस्तार होतील. म्हणजेच हे उर्वरित 24 जिल्हे आहेत त्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे येतील. म्हणजेच तुम्ही सुद्धा ही 3 कामे केली तरच तुम्हाला उद्या पैसे येतील, अन्यथा पैसे पेंडिंगला पडणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांना अजून नमो शेतकरी योजनेच्या 6 हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, PM किसान योजनेच्या 19 हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, त्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. त्यासाठी सुद्धा हीच 3 कामे करायची आहेत. जर तुम्ही ही 3 कामे केली तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळतील. त्यासोबत नमो शेतकरीचा 7वा हप्ता, PM किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे. तर ती 3 कामे अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे शेतकरी बांधव तुमचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा, शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होता की कधी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येईल, PM किसान योजनेचा 20वा हप्ता येईल. तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. कारण शेतकरी बांधवांनो, आजपासून पुढील 3 दिवस सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. म्हणजेच आज 12 जिल्ह्यात, उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येतील. परंतु जे शेतकरी बांधव 3 कामे करतील त्यांनाच हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, 3 कामांपैकी जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु दुसरं काम आणि तिसरं काम सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी काटेकोर पद्धतीने या 3 कामं करायची आहेत. त्या 3 कामांचं पालन सुद्धा करायचं आहे. तर ती 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या दोन्ही हप्त्यांसाठी नियमावली सुद्धा जाहीर झालेली आहे. म्हणजेच जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसतील त्यांनाच पुढील वर्षांमध्ये या दोन्ही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. जर तुम्ही या नियमांचं पालन करत नसाल, नियमांचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला याचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीविषयी महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. पीक विम्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे. तर या कर्जमाफीविषयी कोणती बातमी आलेली आहे, पीक विम्याविषयी कोणती बातमी आलेली आहे, ती बातम्या सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला कर्जमाफी कधी होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, किती लाखांची कर्जमाफी होईल, त्यासोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या शेतकरी बांधवांना मिळतील, किती हेक्टरी प्रमाणे पीक विमा मिळेल याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. तर ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत. तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत. म्हणजेच नियमावली जाहीर झालेली आहे. तर या नियमांच्याच आधारावरती सर्व शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होतील. बघा शेतकरी बांधवांनो, प्रमुख 4 नियम लावण्यात आलेले आहेत. तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बघा, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पैसे 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत. परंतु 12 जिल्ह्यामधील भरपूर शेतकरी बांधवांना अजून दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील. तर त्या शेतकरी बांधवांनी या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा
गरजेचं आहे। तर हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार जो पहिला नियम लावण्यात आलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची 4चाकी गाडी नसावी। याच्यामध्ये 4चाकी गाडी असेल, ट्रक असेल, पॉकलॅंड असेल, जेसीबी असेल, यांसारखी मोठमोठे वाहने असतील तर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादी व्यक्ती, सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल, अशा शेतकरी बांधवांना सुद्धा या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही। त्यांना या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे, त्यांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असावी। जे शेतकरी बांधव मोठमोठे बागायतदार असतील, प्रगतशील बागायतदार असतील, अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, शेतकरी बांधवांना जे नियमावली जाहीर झालेले होते त्याच्यामधले 4 नियम सुद्धा सांगितलेले आहेत। तर आता आपण बघून घेऊयात की आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील। म्हणजेच तुम्हाला आजच्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु जरी तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तरी पण तुम्हाला अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा ही 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। ज्यांनी 3 कामे केलेली असतील त्यांनाच पैसे येणार हो। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी 3 कामे गरजेचे आहे। ज्यांना अजून पैसे आलेले नसतील किंवा ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी सुद्धा या 3 कामांकडे लक्ष द्यायचं आहे। त्यांनी सुद्धा या 3 कामे करायची आहेत। 3 कामे केली तरच पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर ती 3 कामे पुढील प्रमाणे आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीविषयी कोणती अपडेट आलेली आहे ते आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या दरम्यान कर्ज घेतलेले असेल अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। परंतु हे कर्जमाफी सरसकट होणार नाही, त्यासाठी एवढा निधी सरकारकडे उपलब्ध नाही। त्यामुळे राज्यातील पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसतील अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर या कर्जमाफीचं पहिलं पाऊल उचलण्यात आलेलं आहे। तर ते पहिलं पाऊल म्हणजे या कर्जमाफीच्या समितीने शेतकरी बांधवांची तपासणी सुद्धा सुरू केलेली आहे। म्हणजे प्रत्येक गावानुसार सर्व शेतकरी बांधवांची तपासणी होईल। म्हणजे जर तुमचा तालुका, तुमचा जिल्हा किंवा तुमचं गाव या ठिकाणी दाखवत असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा, जर तुमचा जिल्हा परभणी जिल्हा असेल आणि तुम्ही परभणी जिल्ह्यामधील रहिवासी असाल तर त्या ठिकाणी हे जे समिती आहे तर ती समिती येईल आणि परभणी जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांची घरोघरी जाऊन तपासणी सुद्धा केली जाणार आहे। जर त्यांना तपासणी दरम्यान तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरत असाल असे दिसले तरच तुमची कर्जमाफी करण्यात येणार आहे। म्हणजेच फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार आहे। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार नाही। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीक विम्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली होती, ती माहिती सुद्धा 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यानंतर जी 3 कामे करायची आहेत ती 3 कामे सुद्धा सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कृषी विभागाला पत्र सुद्धा पाठवलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा विस्तार करा। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 2024 चा पीक विमा सुद्धा विस्तार होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की शेतकरी बांधवांनो, हे 3 कामे कोणकोणते आहेत। जर तुम्ही हे 3 कामे केले तरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होणार आहेत। बघा, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढणं बंधनकारक आहे। बघा, केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की शेतकरी बांधवांकडे 8 उतारा नसेल तरी पण चालणार आहे, 7-12 उतारा नसेल तरी पण चालणार आहे, परंतु फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक
बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यासोबत जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असावं, ते आधार कार्ड अपडेट सुद्धा असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही हप्त्यांसाठी केवायसी करणं गरजेचं आहे। बघा, जे शेतकरी बांधव ही कामे करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतरण होणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे हस्तांतरण होणार आहेत। तुम्ही सुद्धा सर्व कामे लवकरात लवकर करायची आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतरण होणार नाही। बघा, सर्व माहिती दिली। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।